Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Praise the Lord. A warm welcome to God's children on behalf of Aradhana Mahila Group to our weekly program Bible Manthan. I'm so glad you are with us for a special spiritual treat. Let's nourish our souls as Sister Rahel shares the Word of God. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासंगे जिवंत देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. या वचनांबद्दल तुझे आभार मानते. या सुंदरशा वचनातून आम्हा प्रत्येकाची भेट घे आणि या वचनातून प्रभू आम्ही तुझं वचन प्रभूजी खरोखर शिकावा आणि त्याप्रमाणे चालावा आणि त्या वचनाचं भय आम्ही पकडावा, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. केलंच तुझे उपकार मानत येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हालेलुया. धन्यवाद देते प्रभू येशूला. प्रभू येशूची स्तुती करते. प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. देवाचं वचन काय सांगतं आपल्याला की जर तुम्ही ज्ञानी असाल तर ज्ञानाचा अभिमान बाळगू नका. जर तुम्ही श्रीमंत असाल तर श्रीमंतीचा अभिमान बाळगू नका. तर बाळगायचं जर असेल तर माझ्या वचनाचा माझा अभिमान बाळगा. की प्रभू येशू म्हणतो की तुम्ही त्याला ओळखतात. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आहे ना, आज आपण त्याला ओळखतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आहे याचा अभिमान बाळगा. कारण जगातल्या गोष्टी सर्व नाहीसे होणार आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व काळ आपल्या संगती आहे. आणि आज आपण सुंदरशा वचनामध्ये जाऊया. देवाचं वचन आपण लूकचा 16 अध्याय आणि त्यातले काही वचने पाहणार आहोत. 19 पासून लाजर आणि श्रीमंत मनुष्य. त्याच्यामधून 28वे वचन मी वाचते. कारण मला 5 बंधू आहेत, त्यांना तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने साक्षी द्यावा. अब्रामाने त्याला म्हटले, त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्याचे त्याने ऐको. तो म्हटला, हे बाप्पा, असे नाही. मेलेल्यामधून कोणी त्याकडे गेले तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशेचे व संदेष्टाचे ऐकत नाही तर मेलेल्यामधून कोणी उठले तर त्याची खात्री होणार नाही. हालेलुया. इथे एक लाजर आणि श्रीमंत मनुष्याची परमेश्वराने दृष्टांत दिलेला आहे आणि हा दृष्टांत खरा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टी सत्य आहे. ही गोष्ट नाहीये प्रियांनो. इथे एक श्रीमंत मनुष्य आहे आणि हा जांभळे वस्त्र घालणारा थाटामाटात राहणारा मनुष्य होता. आणि त्याच्याजवळ एक लाजर नावाचा मनुष्य, त्याला फेकण्यात आलं, तिथं ठेवण्यात आलं. व देवाचं वचन सांगतं की त्या मनुष्याला तिथं टाकण्यात आलं. तो फोडाने भरलेला होता आणि कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असे देवाचं वचन सांगतं. आणि एके दिवशी हा गरीब हा लाजर मरण पावतो आणि काही थोड्या दिवसांनी श्रीमंत पण मरतो. त्याची पण क्रिया करण्यात येते आणि तो पण मरतो. आणि त्याच्यानंतर प्रियांनो, जेव्हा हा श्रीमंत मरतो तेव्हा बायबल सांगते आपल्याला की तो अधोलोकात गेला. आणि लाजर मेला. दिवे दूध येतात आणि दिवे दूध काय करतात, त्याला घेऊन जातात आणि अब्रामाच्या उराशी ठेवतात. हालेलुया. इथे देवाचं वचन एकच सांगते की ह्या श्रीमंत मनुष्याला अधोलोक म्हणजे नरकात जावं लागलं. आजकाल कित्येक लोक स्वर्ग आणि नरकावर विश्वास ठेवत नाही, पण हा मनुष्य जगात होता तेव्हा तो थाटामाटात राहिला, खाली खुशालीत राहिला. त्याच्याजवळ सर्व काय होतं, त्यांनी जगातलं सर्व सुख भोगलं, पण त्याच्याजवळ येशू नव्हता. आणि आज हा मनुष्य नरकामध्ये पडलेला आहे. हा मनुष्याचा जर विचार केला तर जांभळे वस्त्र
तागीचे चांगले कपडे तो घालणारा व्यक्ती होता, पण आज तो त्या अधोलोकात त्याच्या अंगावर एक सुद्धा कपडा नाहीये, तो नग्न आहे तिथं. आणि तो तिथं काय करत आहे, यातना भोगत आहे. कधी न विझणारी आगेत तो पडलेला आहे. तिथं तो काय करत आहे, त्रासात आहे, दुःखात आहे, आणि नर्क काय हे त्याला माहीत पडलं. तो अधोलोकात असताना या श्रीमंत मनुष्याला नरकाचा अनुभव तो घेत आहे. तिकडं त्याला नर्क काय हे माहित नव्हतं. जगात असताना तो फार सुखी समाधानी मनुष्य होता, पण जेव्हा तो मरण पावतो तेव्हा प्रियानो त्याला नरकाचा अनुभव आलाय. आपल्या जीवनात देखील आपण म्हणतो की कोणी स्वर्ग पाहिला आणि कोणी नरक पाहिलाय, पण परमेश्वराची इच्छा नाही की माझ्या लेकरांनी नरकात पडावा, कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि त्याने आपला आत्माच गमावला तर त्याला काय लाभ. प्रियानो, देवाची इच्छा आहे की माझ्या प्रत्येक लेकरांनी स्वर्गात असावा, नरकात नसावा, कारण नरकाची कोणाला भीतीच राहिली नाहीये. नर्क म्हणजे काय वाटत नाही. अध्याय आपण कितीदा वाचलेला आहे, आपल्याला लहानपणापासून माहित आहे. लाजर आणि श्रीमंत मनुष्याची गोष्ट काय आहे, काय लिहिलंय त्याच्यामध्ये, पण कधीच आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही की नर्क म्हणजे काय आहे. आणि हा मनुष्य तिथं नरकामध्ये पडलेला आहे, यातनामध्ये आहे, तो नग्न आहे आणि तो त्या आगीमध्ये, त्या वाफांमध्ये, त्या गरमीमध्ये तरफडत आहे, मरत आहे तो. आणि त्याला मरण नाहीये, फक्त वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, आणि तो रात्रंदिवस ओरडत आहे तिकडं. आणि तसं करत असताना त्याची नजर वर बघतो तेव्हा त्याला तो लाजर आणि अब्राहम दिसतो. आणि तो अब्राहमाला म्हणतो की हे बाप्पा, इथं जर त्याच्या पूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला तर ह्या श्रीमंत मनुष्याने 3 वेळेस अब्रामाला हाक मारली नरकामधून तो 3 वेळेस त्याला म्हणतोय हे अब्रामा बाप्पा. म्हणजेच हा श्रीमंत मनुष्य अब्रामाला ओळखत होता. अब्राम त्याला माहित होतं, म्हणजेच त्या श्रीमंत मनुष्याला येशू माहित होता. जगात जगत असताना, त्याच्या खाली खुशालीत राहत असताना त्याला येशू माहित होता, कारण त्याची दृष्टी त्याने वर केल्यावर त्याला लाजर आणि अब्राम दिसतो. आणि तो म्हणतो हे अब्रामा बाप्पा, माझ्यावर दया कर. लाजरला सांग की तुझी करंगळी काय कर, पाण्यात बुडून माझ्या जिभेला थंड कर. प्रियानो, याच्यातून एकच शिकायला भेटतं की त्या आग्यामध्ये असताना, त्या त्रासामध्ये असताना तो अपेक्षा काय करत आहे आता, की बाबा एक टिपका, पाण्याचा एक टिपका माझ्या जिभेवर जरी तुम्ही टाकला तरी माझी जीभ काय होईल, थंड होईल. इतका तो त्या आगीमध्ये आणि त्या त्रासामध्ये आणि त्या दुःखामध्ये तो आहे की त्याला असं वाटलं की निदान हा लाजर तरी माझ्यात काय करेल, जीभ थंड करेल त्या आगीने, कारण त्याला त्या आगीने ते त्रास होत होता. आणि त्याला काय वाटलं की कमीत कमी माझ्या तोंडामध्ये हा एक बारीक पाण्याचा बूंद टाकल तरी माझी जीभ काय होईल, थंड होईल. आणि प्रियानो, त्याने हा नरकाचा अनुभव घेतलेला आहे. आणि जर ह्याचं खरं प्रगटीकरण असं आहे की तो अब्रामापुढे हातपाय पडला असेल, अब्रामापुढे त्यांनी उरबळून घेतला असेल स्वतःला, आणि अब्रामापुढे तो म्हटला असेल, अरे अब्रामा बाप्पा, माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर, पण मला ह्या यातनेतून बाहेर काढ, ह्या आगीतून मला बाहेर काढ, मला ह्या त्रासातून बाहेर काढ. तो अब्रामापुढे गुडघे टेकले असेल, तो नम्र झाला असेल, तो मोठमोठ्याने आक्रोश करत असेल अब्रामापुढे, तो मोठ्या मोठ्याने रडत असेल त्या अब्रामापुढे, कारण त्याला ह्या नरकाच्या यातना त्याला कळाल्या. काय असतं नरक, काय असतं हे त्याला कळलं तिकडं. आणि तो त्या त्रासात असताना त्याला एकच आठवण आली की मी नरकात पडलोय, माझे 5 भाऊ पृथ्वीवर आहे. आणि त्याला काय आठवण येते की मी नरकात पडलोय तर माझ्या 5 भावांनी देखील त्या नरकात पडू नये, कारण त्यांनी त्या नरकाचा अनुभव घेतला. आणि त्याला असं वाटलं की आज मी जर ह्या नरकामध्ये रात्रंदिवस न विझणाऱ्या आगीत पडलो नाही तर माझ्या भावांनी सुद्धा या नरकात पडू नये. त्याला त्याच्या भावांची काळजी वाटली, कारण त्याला माहित होतं की मी जसा पृथ्वीवर जगत आलो सुखामध्ये, समाधानामध्ये, मी कधी कोणाला दया केली नाही, मी लाजरला कधी लक्ष दिलं नाही, तसेच माझे 5 भाऊ पण जगिक आहे. माझे भाऊ देखील
काय करत आहे? जगिक गोष्टीमध्ये गुंतलेले आहे, जगिक गोष्टीमध्ये चालत आहे आणि जगामध्ये ते वावरत आहे. पण त्यांच्या जवळ सुद्धा येशू नाहीये, त्यांच्या जवळ सुद्धा देवाचं वचन नाहीये. आणि त्याला तिथं त्या नरकात पडला, त्याच्या 5 भावांची आठवण येते. तो अब्रामाला म्हणतो की तिथं तरी ह्या लाजरला पाठव. आता हा मेलेला लाजर स्वर्गामध्ये सुख भोगत असताना हा श्रीमंत मनुष्य नरकात पडलेला हा अब्रामाला सांगतोय की लाजरला तिकडे पाठव माझ्या भावांकडं. निदान लाजरची साक्षी तरी ऐकून माझे भाव बदलल. त्या श्रीमंत मनुष्याची काय तळमळ होती की माझ्या भावांनी नरकात पडू नये. मी नरकात पडलोय पण माझे 5 भाऊ आहे, त्यांचा नाश होऊ नये आणि त्यांनी या वाईस्थळी किंवा ह्या अग्नीमध्ये त्यांनी येऊ नये. सांगायचं एकच आहे की जेव्हा तुम्ही पृथ्वीवर असतात ना तेव्हाच या वचनाचा उपयोग आहे. मेल्यानंतर या वचनाचा फायदा नाही. या श्रीमंत मनुष्याला एकच गोष्ट कळली की देवाचं वचन मी जेव्हा पृथ्वीवर आहे तेव्हाच मला हे वचन वाचायचंय. मेल्यानंतर मला ह्या वचनाचा फायदा नाही, मला वचन वाचता येणार नाही आणि वाचलं तरी मी स्वर्ग जाऊ शकत नाही. प्रियानो, ह्या धड्यातून एकच शिकायला भेटतं की आपल्याला देखील ह्या वचनात राहायचंय. देवाने आपल्याला पृथ्वीवर ठेवलंय, देवाने आपल्याला पृथ्वीचा प्रवास दिलेला आहे, त्याच्या योजनाप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. पण देवाच्या वचनात राहायचंय, देवामध्ये टिकून राहायचंय. कारण या मनुष्याने नरक बघितला आणि त्याला असं वाटलं की माझे 5 भाऊ इकडे यावा नाही. आणि प्रियांनो, त्या अब्रामाने त्याला सल्ला दिला की मोशेचं नेमशास्त्र आहे, संदेष्टे आहेत, त्यांनी त्यांचं ऐको. आज आपण देखील ऐकायला पाहिजे, देवाचं वचन ऐकलं पाहिजे. कारण बायबल सांगतं जर तुम्ही देवाचं वचन ऐकता तर धन्य आहे, तुम्ही देवाचं वचन पाळता तर धन्य आहे, तुम्ही देवाचं वचन बघता तर धन्य आहे. ऐकण्यामध्ये देखील देव आशीर्वादित करतो, आपल्या ऐकण्यामध्ये देखील परमेश्वर म्हणतो की तू धन्य आहे. देवाचं वचन वाचण्यामध्ये धन्यता आहे. आज या मनुष्याला जर बघितलं तर हा नरकात पडलेला आहे. त्याला कळून चुकलं की पृथ्वीवरच देवाची प्रार्थना करणं गरजेचे, पृथ्वीवर राहिल्यावर देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की मत्ते लूक मार्क मध्ये की जर तुझा डोळा पाप करत असेल तर तो उपटून फेकून दे, तू आंधळा होऊन स्वर्गात जा. का परमेश्वराचं वचन सांगतंय असं? कारण तिथं देखील सांगितलंय की नरक आहे आणि त्या नरकात कीड न लागणारी अशी अग्नी, न विझणारी अशी अग्नी. त्या अग्नीत तू पडण्यापेक्षा तू व्यंग होऊन जर स्वर्गात जा, पण तू नरकात पडू नको. बायबल हे सांगतं की तू नरकात पडू नको. तुझा पाय जर तुला अडखळण आहे तर तो कापून फेकून दे आणि तू लंगडावून स्वर्गात जा. प्रत्येक गोष्ट सांगितली, डोळ्याबद्दल सांगितले, हाताबद्दल सांगितले, पायाबद्दल सांगितले. का सांगितलं परमेश्वराने? कारण नरक वाईट आहे, नरक भयानक आहे. नरक आपल्याला आपण ते सोसू शकत नाही, आपण ते झेलू शकत नाही आणि नरक इतकं वाईट आहे. म्हणून देवाने ही संधी दिलेली आहे की पृथ्वीवरच तुम्ही काय केलं पाहिजे? देवाचं वचन वाचलं पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे आणि स्वर्गासाठी झटलं पाहिजे. कारण नरक फार वाईट आहे. नरक आपण कधीच झेलू शकत नाही. तिथं न विझणारी आग आहे. आज ह्या मनुष्याचा जर विचार केला तर थाटामाटात राहणारा मनुष्य आज तो त्या आगेमध्ये उघडा वागडा आणि तो वेदनांमध्ये आहे, त्रासामध्ये आहे, तो त्रास भोगत आहे. आज परमेश्वर हे सांगतो की तुम्ही देखील या पृथ्वीवर असताना या श्रीमंत मनुष्यासारखी दशा आपली होऊ नये यासाठी परमेश्वराचं वचन वाचा, प्रार्थनेत राहा. कारण परमेश्वराची एकच इच्छा आहे की सर्वांनी स्वर्गात जावा, कोणीच नरकात जावा नाही अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आपण बायबल वाचलं पाहिजे आणि स्वर्गाची तयारी केली पाहिजे. स्वर्गाची तयारी करण्यासाठी प्रियानो देवाचं भय, देवाचं वचन, प्रार्थना करणं आणि देवाच्या चरणाजवळ बसणं, तेव्हा आपल्याला स्वर्ग प्राप्त आहे. त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा आणि स्वर्गाची अपेक्षा करा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची एकच इच्छा आहे की माझ्या लेकरांनी स्वर्गात असावं, नरकात नसावा. आणि या सुंदरशा वचनातून एकच शिकायला भेटतं की आपण नरकाची प्रजा नाही तर देवाने आपल्यासाठी स्वर्ग तयार केलेला आहे.
येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जागा तयार केलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की तो म्हणतो की मी जातो तुमच्यासाठी काय करतो, घर बांधतो आणि पुन्हा येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. कारण का तर परमेश्वर म्हणतो की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावा. परमेश्वराची हीच इच्छा आहे आपल्यासाठी की तो जिथं आहे तिथं आपण असावा. सुंदरशा वचनांबद्दल मी देवबाप्पाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. धन्यवाद सिस्टर आहे आपल्या चेतावणीपूर्ण संदेशाबद्दल. स्वर्गाचं व नरकाचं चित्रीकरण केल्याबद्दल. Heaven or hell, there are two ways, the narrow way and the broad way. We need to ponder over this. Choice is ours. प्रियांनो, आपणा पुढे दोन मार्ग आहेत, रुंद व अरुंद मार्ग. गांभीर्याने विचार करून आजच निवड केली पाहिजे. पवित्र आत्मा अपना सहाय्य करो, हीच प्रार्थना. प्यारे भाइयों और बहनों, आइए अपने प्यारे खुदावन की इबादत करते हैं हमारी गॉस्पेल सिंगर सिस्टर लता और स्तुति के साथ. जीवन मैंने सारा कर दिया, ये जीवन मैंने सारा कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. ये जीवन मैंने सारा कर दिया, ये जीवन मैंने सारा कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. तेरे नाम से जहाँ भी जाऊंगा, तेरी महिमा को वहाँ मैं पाऊंगा. तेरे नाम से जहाँ भी जाऊंगा, तेरी महिमा को वहाँ मैं पाऊंगा. मैंने ये सब कुछ कर दिया, हाँ मैंने ये सब कुछ कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. ये जीवन मैंने सारा कर दिया, ये जीवन मैंने सारा कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. मेरा उठना, मेरा बैठना, मेरा सोना, मेरा जागना, मेरा बैठना, मेरा उठना, मेरा सोना, मेरा जागना. मैंने ये सब कुछ कर दिया, हाँ हाँ मैंने ये सब कुछ कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. ये जीवन मैंने सारा कर दिया, ये जीवन मैंने सारा कर दिया. तेरे नाम यीशु, तेरे नाम, तेरे नाम यीशु, तेरे नाम. धन्यवाद बहन लता और स्तुति, हमें खुदावन के हुजूरी में ले जाने के लिए और हमें आसमानी स्वर्गीय सफर करवाने के लिए. बहन लता और स्तुति, ढेर सारी दुआएं आप सबको. Psalms 9 verse 1 says,
I will praise you, O Lord, with my whole heart. I will tell of your marvelous works. Here is our gospel singer, Sister Esther, to testify the marvelous works of our Lord in her life. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते, कारण की त्यांनी ही साक्ष सांगण्याची संधी पुन्हा एक वार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की तो खूप चांगला आहे आणि त्याची दया आमच्यावर विपुल आणि भरपूर अशी आहे. त्याने आतापर्यंत माझा सांभाळ केला, माझं रोजच्या कामामध्ये जाण्या येण्यामध्ये प्रभू येशू मला मदत करतो आणि माझं सगळं काही पुरवठा तो करून देतो. त्याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देते. त्याने मला चांगलं आरोग्य दिलेलं आहे आणि प्रभू येशूचं गौरव करते की त्याने मला सर्व आजारातून बरं केलेलं आहे आणि त्याच्या गौरवासाठी तो माझा उपयोग करून घेत आहे. त्याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देते. Thank you, Sister Esther, for glorifying the Lord through your testimony. Stay blessed forever. Dear brothers and sisters, are you hunting for a job in these pandemic times? Here is an advertisement. Let's read. Too big a salary for too small a job. Aren't you eager to know what this advertisement really means? I'm sure you are. You must be wondering what type of an ad is this? Because what we know is that if the salary is big, the job is more bigger. Brothers and sisters from the IT sector working from home will surely agree to this. Yes, my dear friends, we find this ad odd because it is not this worldly ad. It is an heavenly advertisement. I'm sure you must be interested in knowing more about it. To begin with, let us see the nature of this small job. What are we expected to do? Number one, we are supposed to know our employer, our Heavenly Father, and make Him known to all. Number two, we are to shine for Him in this dark world. And number three, we have to be His salt and light. Such is the nature of this small job. Now, too big a salary. Surely, a person who is offered a new job is anxious to know his salary. So, let's see how much our heavenly employer is going to pay us. Number one, we all have one common disease called sin. He will pay our bill. In fact, He has paid our bill to cure us of this disease, thus leading to salvation. Number two, our employer is the same yesterday, today, and forever. He never changes. But He can change our lives. If we are in sorrow, He will give us joy. If we are in stress, He will give us peace. If we are defeated, we will be victorious in our physical, spiritual, financial, social, personal, every sphere of our lives. Isn't that amazing? Truly, the job is too small and the salary too big. May the Holy Spirit help us to take up this job and do it honestly, heartily, and efficiently. Let us all pray for the peace of Jerusalem, as said
in Psalms 122:6. And let us all be alert and awake because Jesus is coming soon. Please send your prayer request and 1 or 2 minute video testimony which may be life-changing for others and glorifying our God. Mobile number and email address is given at the end of the program. Kindly encourage us by your comments, sharing and subscribing. Please continue joining us. Stay blessed forever. Shall meet next week. Shalom. प्यारे भाइयों और बहनों, जय मसीह की। इस महामारी के काल में क्या आप नौकरी की तलाश में हैं? तो फिर आप इस विज्ञापन को जरूर पढ़िए। वेतन सबसे ज्यादा, काम सबसे कम। इस विज्ञापन के बारे में आप निश्चित जानना चाहेंगे। आप सोच रहे होंगे ये कैसा विज्ञापन है, क्योंकि हमारे जानकारी के अनुसार इस दुनिया में ज्यादा वेतन वाली नौकरी अगर हमें मिलती है तो उसके लिए दुगना काम, ज्यादा मेहनत करनी पड़ती है। जो भाई बहन आईटी सेक्टर में वर्क फ्रॉम होम करते हैं वे इस बात से जरूर सहमत होंगे। हाँ प्यारे भाइयों और बहनों, यह विज्ञापन कुछ हटके है, क्योंकि यह विज्ञापन इस दुनिया का नहीं है, यह तो स्वर्गीय विज्ञापन है। मुझे विश्वास है कि आप इसके बारे में पूरी जानकारी लेना चाहेंगे। देखते हैं इस कम काम का स्वरूप क्या है। नंबर 1, हमें अपने एम्प्लॉयर की पूरी पहचान होना चाहिए ताकि हम सारी कायनात को हमारे मालिक की पहचान से वाकिफ कराएं। नंबर 2, इस अंधेरे जगत में हमें उसकी रोशनी बनना है। नंबर 3, हमें उसकी रोशनी और नमक बनकर सारे सृष्टि से अपने एम्प्लॉयर को, अपने खुदावन को परिचित करवाना है। यही है इस कम काम का स्वरूप। अब सबसे ज्यादा वेतन के बारे में जानने की कोशिश करेंगे। जब किसी को नई नौकरी मिलती है तो वेतन यानी सैलरी कितनी मिलेगी, इस बात की जिज्ञासा होती है। चलिए देखते हैं अपने स्वर्गीय एम्प्लॉयर, हमारे मालिक यानी पिता परमेश्वर हमें कितना वेतन देंगे। नंबर 1, हम सबको एक सामान्य बीमारी है जिसका नाम है पाप। इस बीमारी से छुटकारा दिलाने के लिए हमारे मालिक बिल अदा करेंगे। सच पूछिए तो हम सबको पाप नामक इस बीमारी से मुक्ति दिलाने के लिए हमारे मालिक हमारा बिल कब का अदा कर चुके हैं। नंबर 2, हमारे मालिक, हमारे पिता परमेश्वर, हमारे मसीह कल, आज और युगानुयुग एक जैसे हैं, कभी नहीं बदलते। लेकिन वो हमारे जीवन को जरूर बदल सकते हैं। अगर हम दुखी हैं तो वे हमें खुशी देते हैं। अगर हम किसी तनाव में हैं तो वे हमें शांति देते हैं। हमारे मसीहा, हमारे मालिक हमारी हर हार को जीत में बदल देते हैं, फिर वो शारीरिक हो, आर्थिक हो, सामाजिक हो, निजी हो।
कुछ भी हो, हर परेशानी को दूर कर देते हैं। है ना हमारे मालिक गजब के, तारीफ के काबिल। विज्ञापन के अनुसार वेतन सबसे ज्यादा और काम सबसे कम, सही कहा है। इस काम को हम पूरी ईमानदारी से दिलो जान से करें। इसके लिए खुदा की रहम की बारिश हम पर हमेशा होती रहे, यही दुआ करते हुए आपसे विदा लेती हूँ। यरूशलेम के शांति के लिए प्रार्थना करती हूँ। जागरूक रहिए, क्योंकि प्रभु यीशु मसीह जल्दी आने वाले हैं। कृपया आपकी प्रेयर रिक्वेस्ट और 1 या 2 मिनट की वीडियो टेस्टिमनी भेजिए, जो परमेश्वर को गौरव देगी और दूसरों का जीवन बदलेगी। कार्यक्रम के अंत में मोबाइल नंबर और ईमेल पता दिया है। आपके शेयरिंग, सब्सक्राइबिंग और कमेंटिंग से हमें प्रेरणा मिलती रहेगी। धन्यवाद जुड़े रहने के लिए। जागरूक रहिए, खुश रहिए, आशीषित रहिए। मिलते हैं अगले हफ्ते अगले सुसमाचार के साथ। तब तक के लिए शालोम।